कवठे महांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे पैशाच्या देवाणघेवाणवरून काल मध्यरात्री कुकटोळी येथे खून. अवघ्या 10 तासात कवठे महांकाळ पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. जत कवठे महांकाळ उमदी पोलीस ठाण्याचे विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी खून झालेल्या घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना देऊन तत्काळ आरोपींना अटक करा असे आदेश डीबी पथकाला दिले होते. त्यानुसार तपास करून अवघ्या 10 तासाच्या आत कवठे महांकाळ डीबी पथकाने आरोपींना अटक केली. संजय उर्फ अमित क्षीरसागर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर स्वप्नील क्षीरसागर व सुशांत शेजूळ अशी संशयित खुनी आरोपींची नावे आहेत. सदरचा खून हा पैशाच्या देवाणघेवाणीहून झाला असल्याची माहिती मिळत आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, जत विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळ, निवृत्त करांडे अभिजित कासार, नागेश मासाळ, श्रीमंत करे यांनी खुनाचा योग्य तपास करून खुनातील संशयितांना ताब्यात घेतले आहे. कवठे महांकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट.